नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002, तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाताई खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवरील सरळ सुलभ दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. सर्व दर्शकांसाठी आपण आजचा विषय काय आहे ते समजून घेऊया. सर्वांना माहिती आहे की मराठीतून दासबोध, सहज सरळ सोपी जीवन पद्धती, ही जी दासबोधाची शिकवण आहे त्या आपल्याला डॉक्टर शुभदा खटावकर यांच्याकडून समजून घ्यायची आहे. आज आपण 9व्या भागात आहोत, म्हणजे दशक 5वा, मंत्रांचा. यामधल्या पहिल्या 10 समासापैकी म्हणजे 10 विषयांपैकी 5 विषय आज आपण घेणार आहोत. गुरुनिश्चय, गुरुलक्षण, शिष्य लक्षण, उपदेश लक्षण, बहुधात ज्ञान निरूपण. आणि आपण आजच्या या विषयासाठी डॉक्टर शुभदाताई खटावकर यांना विनंती करूया की डॉक्टर आपलं कथन सुरू करावं. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व रसिकांना, अभ्यासकांना, पाठकांना आणि सर्व मनपूर्वक जे पाहतात दर्शक
त्या दर्शकांना माझा विनम्रतापूर्वक अगदी साष्टांग नमस्कार. आज आपण दशक 5वा मंत्रांचा याचा अभ्यास करणार आहोत. मानवी जीवनाची सर्व क्षेत्रे अखंड ज्ञान साधनेत रममाण असतात. याचा अर्थ मनुष्य आयुष्यभर काही ना काहीतरी शिकतच असतो. त्याचे लौकिक ज्ञानाचे आणि अलौकिक ज्ञानाचे असे 2 भाग पडतात. इथे समर्थ आपल्याला ज्ञानाचे 2 भाग सांगतात. लौकिक म्हणजे जीवन जगण्याकरता जे जे आवश्यक आहे, ज्या कला, जे ज्ञान आवश्यक आहे त्याची प्राप्ती म्हणजे ते लौकिक ज्ञान. आणि भगवंताविषयीच जे पारमार्थिक आध्यात्मिक ज्ञान आहे त्याला त्यांनी अलौकिक ज्ञान असं म्हटलेलं आहे. हे ज्ञान भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग या दोन्हीही मार्गाने साध्य करता येते. पण अविद्येतून मुक्त होऊन हे मार्ग आचरावे लागतात. म्हणजे अविद्येचा, अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय आपण या मार्गावर अग्रेसर होऊ शकत नाही आणि त्यानंतरच आपल्याला ही ज्ञानाची स्थिती प्राप्त होते. यासाठी समर्थ आपल्याला सांगतात की सद्गुरू आणि सत्शिष्य यामध्ये 2च गोष्टींची गरज आहे की जीवापाड शिष्यावरती प्रेम करणारा, भरभरून ज्ञान देणारा गुरु आणि तितक्याच आत्मीयतेनं, तन्मयतेनं, एकात्मतेनं, तदाकारतेनं ज्ञान स्वीकारणारा सत्शिष्य. नुसता शिष्य म्हणत नाही, नुसता गुरु म्हणत नाही, तर सद्गुरु म्हणलेला आहे. आणि शिष्याला पण त्यांनी सत्शिष्य म्हणलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते पुढे सांगतात की सद्गुरू आणि सत्शिष्य हे जेथे आहेत म्हणजे असतात तेथे ज्ञान आहे, पण ते प्राप्त करण्यासाठी साधकाला म्हणजे शिष्याला 4 अवस्थातून पार व्हावे लागते. ती पहिली अवस्था आहे जी आहे ती बद्धावस्था. दुसरं आहे मुमुक्षु, म्हणजे एक तो या सगळ्या परिस्थितीने बांधलेला म्हणून बद्ध. मुमुक्षु म्हणजे त्याच्या अंतःकरणात ज्ञान जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. त्यानंतरची अवस्था आहे साधक, म्हणजे तो सिद्ध होण्यासाठी जी उपासना, तपश्चर्या, जे कर्म करतो ती अवस्था म्हणजे साधक अवस्था. आणि शेवटची 4थी जी अवस्था आहे ती सिद्ध, म्हणजे त्याला सर्व तऱ्हेचं ज्ञान मिळून जातं आणि भगवंता समान त्याची स्थिती होते. या 4ही अवस्थातून तो पार पडला तरच त्याला ज्ञान मिळू शकतं. यानंतर हे प्रास्ताविक केल्यावर श्री समर्थ या 5व्या दशकाच्या पहिल्या समासाचा शुभारंभ करतात. या शुभारंभामध्ये त्यांनी शीर्षक दिलेलं आहे गुरुनिश्चय. मानवी जीवनामध्ये आपण सतत पाहत आलो आतापर्यंतच्या विवेचनामध्ये की गुरु वाचून ज्ञान प्राप्ती नाही. सद्गुरु वाचूनही सापडेना सोय. सद्गुरु नसेल तर ज्ञानाचे सर्व मार्ग अवरुद्ध होतात. कारण मानव असमर्थ, असहाय्य असून तो जन्मभर व अगदी मरेपर्यंत शिकत असतो. तुम्ही म्हणाल मरताना काय शिकतो, तर मरणाला सामोरे कसं जावं याचाही तो अभ्यास करत असतो. म्हणजे आयुष्यभर तो विद्यार्थी असतो. ही वास्तविकता असल्याने ईश्वर दर्शन
किंवा आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरु वाचून पर्याय नाही, हे अगदी समर्थ ठासून सांगतात. मानवी जीवनात अन्य ज्ञान देणारे गुरु आहेत. अन्न ज्ञान म्हणजे कोणतं, तर लौकिक जीवनामध्ये पोट भरण्याकरता, जगण्याकरता जे अर्थार्जन ज्ञानार्जन करायचं आहे ते ज्ञान देणारे म्हणजे अन्य गुरु. तर दुसरे जे गुरु आहेत ते भगवंताचं ज्ञान करून देणारे, आणि म्हणून त्यांना सद्गुरु म्हटलेलं आहे. पुढे जाऊन ते सांगतात की परमार्थ हा सर्वस्वी सूक्ष्म आणि अतींद्रिय विषय असल्याने अविद्येच्या सामर्थ्याखाली वावरणाऱ्या सामान्य माणसाला सद्गुरु शिवाय परमार्थ साधत नाही, आणि म्हणून गुरु करायचे. हे सर्व संत आपल्याला सांगतात की गुरु करा, गुरूंचा शुभाशीर्वाद घ्या, त्यांची श्रद्धा घ्या आणि मग पुढे जा. म्हणून परमार्थ साधण्यासाठी सद्गुरूंशिवाय पर्याय नाही, ही थोर शिकवण या समासामध्ये समर्थ आपल्याला देतात. सद्गुरु हेच परमार्थ साध्य करण्याचं सर्वात मोठं, एकमात्र आणि अत्यंत पवित्र असं साधन आहे. यास्तव सद्गुरूला शरण जाऊन ही सिद्धी प्राप्त करून घ्यावी, ही या समासाची उदात्त शिकवण घेऊन आपण दुसरा समास म्हणजे गुरूंचे लक्षण, गुरु लक्षण, येथे आता आपल्याला समर्थ काय सांगतात हे आपण बघूया. की ते म्हणतात की सद्गुरू कसे असतात. हा पहिला प्रश्न आपल्या मनात आला पाहिजे की सद्गुरू कसे असावे. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ओळखायचं कसं. या प्रश्नाचे सविस्तर, या दोन्ही प्रश्नांची सविस्तृत चर्चा आपण या समासात करणार आहोत. पण ती चर्चा करण्यापूर्वी समर्थांनी सद्गुरू कोण नाही, म्हणजे कुणाला सद्गुरू म्हणू नये किंवा सद्गुरू म्हणून त्याच्या जवळ सुद्धा जाऊ नये, याच सविस्तृत वर्णन केलेलं आहे. श्री समर्थ काय म्हणतात की संत आणि सत्पुरुष हेच सद्गुरू होऊ शकतात. म्हणजे सद्गुरू होण्याची पात्रता फक्त सत्पुरुषांमध्ये आणि संतांमध्ये आहे. का आहे त्याचाही पुढे ते आपल्याला सखोल अभ्यास करून दाखवतात. की ते म्हणाले संत म्हणजे काय, तर आत्मसाक्षात्कारी व्यक्ती, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि आत्मज्ञानातून आत्मसाक्षात्काराची प्रचिती झालेली आहे, ती व्यक्ती म्हणजे संत. ते म्हणतात एवढंच नव्हे तर संपूर्ण मानवता आणि दिव्य ईश्वरता यांचा सुरेख संगम म्हणजे सद्गुरू. किती सुंदर परिभाषा केलेली आहे सद्गुरूची. की संपूर्ण मानवता म्हणजे केवळ आपल्या देशातली नव्हे, शेजारच्या देशातली नव्हे, या विश्वामध्ये जिथे जिथे जळीस्थळी काष्टीपाषाणी मनुष्य आहे, मानवता आहे, दिव्य ईश्वरता आहे, त्यांचा सुरेख संगम म्हणजे सद्गुरू. ईश्वराची ओळख करून घेणे म्हणजेच समर्थ म्हणतात सद्गुरूची ओळख करून घेणे. म्हणजे आपण सद्गुरूंची ओळख करून घेतली की ती भगवंताची ओळख करून घेतल्या एवढी त्याला महत्त्व आहे. सद्गुरू हे महापुरुष असतात, म्हणजे यात कोणताही वाद नाही, ते महापुरुष आहेतच. सद्गुरूंची जी पारख आहे
ती बाह्य रूपाने न करता त्यांचे अंतरंग धारणा, धारणा म्हणजे त्यांची वैचारिक क्षमता, त्यांचं विचार करण्याचं जे सामर्थ्य आहे आणि वाणीतून ते प्रकटीकरण आहे, याला धारणा म्हणतात. म्हणजे सद्गुरूंचं बाह्य रूप न पाहता त्यांचं अंतरंग आणि त्यांची धारणा आपण पाहावी. सद्गुरु सर्व विश्व हे भगवंताचीच लीला आहे असेच मानतात. सर्व प्राणी मात्रांना आत्मस्वरूपाने अनुभवतात. म्हणजे जो मी आहे भगवंत तोच प्राणी मात्र आहे, पक्षी आहे, पशु आहे. म्हणजे त्यालाही आत्मस्वरूपानं ओळखण्याचं सामर्थ्य सद्गुरूंजवळ असतं. जगातल्या दीन दुःखी लोकांबद्दल त्यांच्या मनामध्ये अपार करुणा असते. त्यांची अवस्था भगवद्गीतेमध्ये जी चित्तप्रज्ञाची लक्षणे भगवंताने अर्जुनाला सांगितले आहेत तशी असतात. म्हणून काय केलं पाहिजे तर सद्गुरूवर खरे प्रेम करावे. खरं म्हणजे कसं, अनन्यसाधारण. अनन्यसाधारण म्हणजे कसं की जे आपण कुणावरही इतकं श्रद्धेने प्रेमाने खऱ्या अर्थाने करू शकतो ते प्रेम आपण सद्गुरूवर केलं पाहिजे. पुढे जाऊन ते आपल्याला सांगतात नुसतं प्रेम करून थांबू नका. तर पुढची पायरी आहे की त्यांची आज्ञा शिरसा वंद्य माना. म्हणजे त्यांच्या तोंडातून पडणार जे अक्षर काना मात्रा वेलांटी आहे ती भगवंताची इच्छा आहे हे मानून आपण त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला अन्य साधने करण्याची गरज नाही. म्हणजे आपल्याला पुन्हा उपास तापास तपश्चर्या अन्य ग्रंथांचं पठन हे काहीही करणार नाही, हे करायची गरज नाही. आणि पुढे जाऊन आपली वृत्ती अशी होईल की जीवनात जे जे घडेल ती सद्गुरु कृपा आहे. मग ती घटना कशी असो त्यामागे सद्गुरु कृपेचीच जी काही आहे इच्छा ती फलित होते आहे हे ओळखून पुढे समर्थ आपल्याला सांगतात समाधानी राहावे. म्हणजे जीवनाच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये ती दुःखाची असो अथवा सुखाची असो तिथे आपल्या मनाचा कल किंवा जी काही वृत्ती ढळते ती ढळू न देता समाधानी राहावं. हा किती मोठा आपल्याला जो काही परमार्थ आपल्याला सांगितलाय किंवा समर्थाने ही आपल्याला शिकवण दिलेली आहे ती आपण अंगीकारून त्यानुसार वर्तन करावे आणि जीवनामध्ये समाधीची समाधानाची जी अवस्था आहे ती आपण पचवायला किंवा अनुभवायला शिकावं. ही या समासाची अत्यंत मोठी शिकवण आहे. ही शिकवण घेऊन आपण या म्हणजे या दशकाच्या तिसऱ्या समासाकडे आपण निघालो आहोत. या तिसऱ्या समासाचं शीर्षक समर्थाने दिलेलं आहे शिष्य लक्षण. म्हणजे जशी गुरुची महत्ता गुरुची लक्षणं सांगितली तशी गुरुला कोणता कशा पद्धतीचा शिष्य मिळावा याचंही सर्व ज्ञान आपल्याला या दशकामध्ये आणि या समासामध्ये मिळतं. आपण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा अभ्यास करतोय की मनुष्य सर्व प्रकारचे ज्ञान मिळवतो पण ते ज्ञान पोट भरू विद्येच असतं
त्याला आत्मज्ञान म्हणत नाहीत. त्याची जी परिभाषा आहे ती लौकिक ज्ञान म्हणूनच त्याचा स्वीकार केलेला आहे आणि पुढेही केला जाणार आहे. मग आता हे ज्ञान जे आत्मज्ञान मिळवायचं आहे त्याची प्राप्ती कशी करावी हे समर्थ आपल्याला पुन्हा उलगडून सांगतात. ते म्हणतात की ते प्राप्त करण्यासाठी लागणारी क्षमता म्हणजे सामर्थ्य, शक्ती प्रत्येकाकडे नसते. कारण पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, व्यक्ती तितक्या प्रकृती या नयानं प्रत्येकाचा स्वभाव, विचार, कल्पना सामर्थ्य वेगळं आहे. म्हणून आत्मज्ञान प्राप्तीची जी काही समर्थता हवी ती प्रत्येकाकडे नाही. मागेच आपण पाहिलेलं आहे की मुंडक उपनिषदामध्ये आपल्याला 3 मंत्र सांगितलेले आहेत. त्या मंत्रांप्रमाणे आत्मा अतींद्रिय वस्तू असल्याने आत्मज्ञान होण्यासाठी ज्ञान कलेचा उदय होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ती प्रेरणा आपल्या अंतःकरणात स्फुरली पाहिजे की आपल्याला ज्ञान कला प्राप्त व्हावे आणि त्या दिशेने आपल्या आयुष्याचा पुढे प्रवास व्हावा. सद्गुरूंमध्ये तिचा परिपूर्ण विकास झालेला असल्याने शिष्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करावा असे संत आणि स्वानुभवी महात्मे अनेक वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आपल्याला सांगत आलेले आहेत. गुरूंच्या योग्य मार्गदर्शनाने त्याची प्रतिभा जागी होते. प्रत्येकाच्या अंगी प्रतिभा आहे. प्रतिभा म्हणजे काव्य, साहित्य, कला, निर्मितीची जी प्रेरणा आहे त्याचा स्फुल्लिंग प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण तो जागा करण्यासाठी आपल्याला सद्गुरूंच्या गुरूंच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. आणि म्हणून आपण म्हणजे शिष्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करावा हे संतांनी आणि स्वानुभवी महात्म्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं. त्याचं कारण असं की गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनाने आपली निर्मितीची जी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, जो स्फुल्लिंग आहे तो जागा होतो. एवढेच नाही तर श्री सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर आपण आपला देह, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना एका विशिष्ट शिस्तीत वागण्याची छान सवय लावली तर त्याचा जीव अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक बनतो. म्हणजे या दोन्ही त्याला सहज शक्ती प्राप्त होतात की त्याला सूक्ष्मात सूक्ष्म होता येतं आणि अत्यंत व्यापक असं रूपही धारण करता येतं आणि त्याची प्रतिभा जागृत होऊन तो अतींद्रिय सृष्टीमध्ये अनिर्बंध संचार करू शकतो आणि अंततः परमात्म वस्तू त्याच्या समोर प्रत्यक्षात उभी राहते, म्हणजे ठाकते. यालाच आत्मसाक्षात्कार म्हटलेला आहे. त्यामुळे अनासक्ती, उदारता, लीनता, सद्गुरूंवर निश्चल निष्ठा आणि साधनांची अखंड संगती ही 5 लक्षणे म्हणजे परमार्थाचे
किंवा आत्मज्ञान प्राप्तीचे पंच प्राण आहेत असं समर्थ इथे आपल्याला अत्यंत धीर गंभीरपणे सांगतात. आणि त्याच्याच उच्च कोटीला आपण जाऊन पोचतो. मग ही अवस्था प्रत्येकाला प्राप्त व्हावी हाच ध्यास धरून या समासाचे मनन चिंतन करावे हीच शिकवण येथे आपल्याला समर्थाने दिलेली आहे. आता आपण 5व्या दशकाच्या 4थ्या समासाकडे आपण निघालो आहोत. इथे पुढचा अभ्यास आपल्याला काय करायचा आहे तर हे शीर्षक आहे उपदेश लक्षण. म्हणजे सद्गुरू आहे, सत्शिष्य आहे, तर पुढची पायरी आहे की सद्गुरूंनी सत्शिष्याच्या जीवनाचं सोनं होण्याकरता त्याला उपदेश करायचा आहे. ज्यांना आत्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान होते त्यांना सद्गुरू म्हणतात, हे आता आपण माहिती करून घेतलं. आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार होऊन आपल्याला आत्मज्ञान प्राप्त व्हावे अशी खऱ्या अर्थाने आंतरिक ओढ लागलेली असते त्याला सत्शिष्य म्हणतात. म्हणजे सद्गुरूंचं जसं श्रेष्ठत्व आहे तसं सत्शिष्याचं आहे की आत्मसाक्षात्कारातून आत्मज्ञानाकडे सुयशाचा जो प्रवास आहे तो सत्शिष्याच्या जीवनात सद्गुरु कृपेने अत्यंत महत्वाचा आहे. सत्शिष्याच्या या आंतरिक ओढीला किंवा जी खऱ्या अर्थानं चाललेली मनात तळमळ आहे त्या तळमळीला सांत्वना देण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की सत्शिष्याच्या मनामध्ये आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता जे अत्यंत खळबळ चालू आहे, विचारांची त्याला भरती आलेली आहे, त्या भरतीला किंवा त्या तळमळीला सांत्वना देण्यासाठी सद्गुरू त्याच्याशी जो संवाद साधतात ते असं म्हणत नाही की तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आता मी तुला काय सांगतोय ते ऐक, अशी जी भावना त्यांच्या अंतःकरणात नाहीये. त्यांचं जे बोलणं आहे ते सुसंवाद साधण्यासाठी आहे. म्हणजे त्याला हळूहळू मोकळा करायचा आहे, मुक्त करायचा आहे आणि प्रश्नोत्तरातून त्याच्या अंतःकरणात असलेल्या प्रश्नांना त्याच्याकडूनच हळूहळू उत्तर मिळवून देण्याची जी प्रक्रिया म्हणजे उपदेश. उपदेश म्हणजे काय हे किती सुंदर पद्धतीने समर्थाने आपल्याला सांगितलं. श्रीमद भगवद्गीतेनेही अंतःकरणामध्ये आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी श्री सद्गुरूंना शरण जाण्याचाच उदात्त उन्नत आणि महन्मधुर असा मार्ग दाखवला आहे. आत्मस्वरूपाचे ज्ञान म्हणजे उपदेशाचा प्राण आहे. उपदेशानंतर त्याला जे आत्मज्ञान होतं ते गुरुनी केलेल्या सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाचा प्राण म्हणतात समर्थ त्याला. परंतु वास्तविकता काय आहे की लोक या तत्वाचा स्वीकार न करतात तथाकथित स्वार्थी लबाड गुरूंच्या चरणी लीन होतात. आज समाजामध्ये अशा कितीतरी घटना घडत आहेत आणि आपलं डोकं सुन्न होत आहे. आणि म्हणून समर्थांनी त्या काळामध्ये इतक्या वर्षांपूर्वी समाजाचे डोळे उघडून ठेवले आहेत. पण आम्ही जोपर्यंत दासबोध उघडणार नाही
तोपर्यंत आपल्या अंतःकरणात सत्शिष्यासारखी खळबळ ही वाजणार नाही आणि आपले डोळेही उघडणार नाही. आणि म्हणून इथे आपण हे पुन्हा वाचूया की आत्मस्वरूपाचे ज्ञान म्हणजे उपदेशाचा प्राण. परंतु लोक या ज्ञानाचा स्वीकार न करतात. तथाकथित म्हणजे स्वार्थी, ढोंगी, लबाड गुरूंच्या चरणी लीन होतात आणि त्यातून घडणाऱ्या अनेक खोट्या बुवाबाजींच्या घटनांचा विस्तार आपल्याला ऐकायला, प्रत्यक्ष पाहायला किंवा कधी कधी स्वानुभवानेही अनुभवायला मिळतो. त्यातून आपण वाचावे. अत्यंत महत्वाचं वाक्य की हे सगळं आहे, वस्तुस्थिती ही आहे, पण आपण डाव्या मार्गाने जायचं का उजव्या मार्गाने जायचं, आणि जिथे गेल्यावर आपल्याला सद्गुरू सापडणार आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे, त्यासाठी या समासाचा अत्यंत शांतपणे, जशी ज्ञानदेवीची एक एक ओवी अनुभवली हे मी पुन्हा पुन्हा सांगते, तसं दासबोधामधली एक एक ओवी शांत बसून तिचं मनापासून अध्ययन करणं, मनन करणं, चिंतन करणं आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे आचरणात आणणं. हे करण्यासाठी या समासाची आपण शिकवण घेतली पाहिजे आणि सद्गुरू आणि शिष्य यांची निर्मिती पुढच्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये भरभरून कशी होईल, जी भगवंताला आणि समर्थांना सुद्धा मनापासून अपेक्षित आहे, हीच खरी ही दासबोधाची शिकवण आहे. ती आपण इथे घेऊया आणि पुढच्या 5व्या समासाकडे आपल्याला जायचं आहे. 5व्या समासाचं शीर्षक आहे बहुधा ज्ञान लक्षण. श्री समर्थ या समासातील विश्वातील 2 घटकांचा आपल्याला परिचय करून देतात. तो आपल्याला नाही असा नाही, पण कुणीतरी ज्ञानी माणसांना आपले कान उघडावे लागतात, डोळे उघडावे लागतात. या प्रक्रियेसाठी समर्थांना हे काम करावं लागलं, कारण त्यांच्या अंतःकरणात समाजाविषयी अत्यंतिक तळमळ होती आणि स्नेहाची, प्रेमाची भावना होती. आणि म्हणून या समासामध्ये समर्थ आपल्याला 2 घटकांचा परिचय करून देतात. त्यातला एक घटक आहे आत्मा आणि दुसरा आहे अनात्मा. म्हणजे एक आत्मा आहे आणि दुसरा आत्मा नाही. आत्मा कसा आहे हे सांगताना समर्थ म्हणतात, हा सूक्ष्म रूपी स्वयंप्रकाशी असून. अनात्मा कसा आहे, तो स्थूल आहे आणि परप्रकाश आहे. स्थूल याचे पुन्हा 2 भेद आपल्याला समर्थ सांगतात. एक दृश्य स्थूल म्हणजे डोळ्यांनी दिसणार, आणि एक अदृश्य स्थूल म्हणजे जे डोळ्यांना दिसत नाही, जाणवत नाही. ते जे इंद्रियांना, डोळ्यांना दिसतं ते आपल्याला दृश्य स्थूल, आणि जे दिसत नाही ते आत्ताच आपण म्हणलं. म्हणजे दिसण्यामध्ये काय आहे तर पर्वत, डोंगर, नदी, निसर्ग, जनावरे, झाडे, माणसे, पक्षी हे सगळं दिसतं. पण काही आपल्याला इंद्रियांना दिसत नाही. मन आणि बुद्धी यांना ते केवळ आकलन होतं. त्याला अदृश्य स्थूल असं समर्थ म्हणतात. की निसर्गामध्ये काही नियम आहेत, वस्तूंचे अंतरंग ध्येय आहेत, मूल्य आहेत, वासना आहेत, भावना आहेत.
मनुष्य जो दृश्य म्हणजे स्थूल आणि अदृश्य स्थूलाचा अभ्यास करतो, तो दोन्हीचा अभ्यास करतो व त्याला जे ज्ञान प्राप्त होते ते अत्यंत महत्वाचे आहे. त्याला समर्थांनी विज्ञान किंवा शास्त्र असं म्हटलेलं आहे. सामान्य माणूस ज्याला ज्ञान म्हणतो ते ज्ञान म्हणजे दृष्ट स्थूलाच्या कक्षेपर्यंत पोचणारी ज्ञानाची सीमा होय. पण याला आत्मज्ञान म्हणता येत नाही आणि म्हणतही नाही. यासाठी या समासात खरे आत्मज्ञान नाही ते कोणते, यासाठी समर्थाने आपल्याला अनेक उदाहरणे दिलेली आहेत. त्यांचा आपण स्वतः अंतःकरणपूर्वक अभ्यास केला पाहिजे, तेव्हा त्यांची स्पष्टता आपल्याला जाणवेल. आणि मग ही स्पष्टता आपल्याला जाणवावी, अंतःकरणामध्ये ठसावी, यासाठी आपण या समासाचा योग्य पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. ही शिकवण या समासात मिळते. ती स्वीकारून आत्मज्ञान प्राप्तीचे जे काही उद्दिष्ट आहे ते स्वतःचाही उद्धार आणि आपल्या बरोबर इतरांचाही उद्धार करावा, ही अत्यंत मोठी शिकवण समर्थाने आपल्याला या 5व्या समासात दिलेली आहे. हा 5वा समास येथे समारोपाचा असल्याने आज आपण येथे आजच्या कथनाला पूर्ण विराम देत आहोत आणि पुढच्या भेटीमध्ये पुढचं विवेचन करणार आहोत. तोपर्यंत आपल्या भेटीची अत्यंत तळमळ हृदयात ठेवून श्री भगवंताच्या साक्षीने या कथनाचा, या बोलण्याचा पूर्ण विराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाताई, तुम्हाला प्रथम माझं नमन आहे. दासबोधाचा अखंड अभ्यास खूप संक्षिप्त आणि सोप्या भाषेत आमच्या समोर सांगण्याची, मांडण्याची तुमची जी क्षमता आहे त्यासाठी मी आपला आभारी आहे. याचा सर्व श्रावक लाभ घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत हा दासबोध पोहोचावा. हा या सगळ्या शृंखलेच्या मागचा उद्देश आहे, तो आपण पुरा करण्यावर. डॉक्टर शुभदाताई, तुमचं बहुमूल्य ज्ञान आणि बहुमूल्य वेळ याच्या योगदानासाठी आपले खूप खूप आभार आहेत. तसेच सर्व श्रावकांचेही खूप खूप आभार आहेत. आणि आजच्या या शृंखलेमध्ये आपण इथे थांबतो.